मी सुद्धा 18 वयापासून ते 30 ते 40 गटामध्ये असाल, मग कुठल्याही कॅटेगरी पर्सन असाल, तर ही व्हिडिओ खास तुमच्यासाठी लास्टपर्यंत नक्की बघा. तुम्हाला एक अपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळणार आहे, जर लास्टपर्यंत बघितली तर. ठीक आहे. कोविडमध्ये माहिती आहे आपल्याला, की ऑफलाईन सगळं ऑनलाईनमध्ये शिफ्ट झालंय. म्हणजे अपडेशन झालंय, चेंजेस झालेले आहेत. मग आपल्याला सुद्धा आपल्या माइंड्समध्ये चेंज करणं गरजेचं आहे. जुना माइंडसेट घेऊन जर आपण आज काम करतोय किंवा आज या थॉट्सने काम करतोय, की आपल्याला जॉब भेटेल आणि आपल्याकडे संधी आपोआप येतील, अजिबात नाही. संधी क्रिएट करणं गरजेचं आहे. जर आली तिला एक्सेप्ट करणं आहे, त्याच्यावर काम करणं. तुम्ही स्वतःला प्रॅक्टिकल क्वेश्चन्स करा, की तुम्ही काय करताय? तुमचं लक्ष कुठे आहे? कामावर की आजकालच्या सोशल मीडिया स्क्रोलिंगवर? आजकाल आपण सतत कंपॅरिझन करतोय, की कोण काय करतोय, कोण किती पुढे चाललंय, कोण काय गोष्टी अचीव्ह करतोय, कोणाची लाईफस्टाईल कशी आहे, आणि आपण स्वतःलाच दोष देत राहतो, की अरे मी कुठे आहे, मी काय करत नाही, किंवा माझ्याच्याने काहीच होत नाही, मी सतत फेल होतोय, सतत माझ्या लाईफमध्ये अपयशच आहे. पण ही एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रॉब्लेम तुमच्यामध्ये नाही, प्रॉब्लेम आहे डिस्ट्रॅक्शनमध्ये. सोशल मीडिया जो आहे, जो इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब, भरपूर सारे ॲप्लिकेशन्स आहेत, आपल्यासमोर दोन चॉईसेस ठेवतात, एक तर अपॉर्च्युनिटी किंवा एक तर डिस्ट्रॅक्शन. आणि 99% लोक डिस्ट्रॅक्शन चूज करतात. ठीक आहे. आणि जर तुम्ही 18 पासून ते 30-40 एज गटामध्ये असाल, तर तुम्ही सिलेक्ट करा ती म्हणजे अपॉर्च्युनिटी. समजत नाही काय करायचं, तर मी पर्सनली गाईड करेन. जर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये प्रोडक्टिव्हिटी तुम्हाला काढायची आहे, एंडलेस स्क्रोलिंग सोडायचं आहे आणि लाईफमध्ये ग्रोथ घ्यायची असेल, तर मला कमेंट्समध्ये तुम्ही अपॉर्च्युनिटी टाईप करायचा आहे. मी पर्सनली तुम्हाला गाईड करेल आणि मला फॉलो करायला नक्की विसरू नका, कारण की डे बाय डे मी तुमच्यासाठी असंच एक नॉलेजेबल व्हॅल्युएबल कंटेंट शेअर करणार आहे.